नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतोय. जिजाऊ स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन केंद्र या ऑनलाईन सिरीज मध्ये आज आपण गणितावरचे काही क्वेश्चन यांची चर्चा करणार आहेत. बघा आपल्या आपल्या ग्रुप्सवर अरविंद सरांनी एक लेटेस्ट मधली एक न्यूज पोस्ट केलेली आहे. येणाऱ्या काही महिन्यामध्ये पुन्हा पोलीस भरतीच्या वार्ता येत आहेत, तर त्या अनुषंगाने आपण प्रिपरेशन करायला सुरुवात करा. 5 ऑगस्ट पासून आपण ऑनलाईनचे पुन्हा सेशन सत्र सुरू केलेले आहेत, तर त्या अनुषंगाने आपण सर्वांनी तयारी करायची आहे. पहिला प्रश्न बघा आपल्या समोर आलेला आहे. आशा करतो की सर्वजण पेपर पेन्सिल घेऊन बसलेले असतील. पेपर पेन्सिल घेऊन बसा आणि या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा. शक्य झाल्यास प्रश्न लिहून देखील घ्या. तुम्ही जितकं काम त्याच्यावर कराल तितके रिझल्ट तुम्हाला भेटतील, लक्षात घ्या. तुम्ही जर धातूर मातूर काम केलं, तात्पुरतं काम केलं, तर रिझल्ट तात्पुरते भेटणार आहे, सिलेक्शन होणार नाही. सिलेक्शन होण्यासाठी खूप जबरदस्त मेहनतीने 100% द्या. 500 या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसे लिहिले जाते? म्हणून मी तुम्हाला आता रोमन संख्यांसाठीचा एक चार्ट देतोय. हा चार्ट घ्यायचा, डायरेक्ट यात कार्ड शीट वर उतरवा आणि तुमच्या स्टडी रूम मध्ये चिपकवून ठेवा. यस, देवाचा फोटो जिथं असेल त्याच्या बाजूला ठेवा. वाटल्यास तर रोज सकाळी आरती करताना किंवा देवाला नमस्कार करताना ही गोष्ट तुम्हाला दिसेल. म्हणजे देव ऑटोमॅटिक तुम्हाला तशी बुद्धी देईल आणि ते रोमन अंकांवर जर प्रश्न विचारला गेला तर आपल्याला 1 मार्क भेटणार आहे. तर 500 ही संख्या रोमन अंकांमध्ये डी या अक्षराने दाखवली जाते. उत्तर तुमचं पर्याय क्रमांक 3 येणार आहे. तर मी तेच विचारलं असतं, 1000 हा शब्द, 1000 ही संख्या रोमन चिन्हामध्ये कशाने दाखवली जाईल, तर ती एम ने दाखवली जाईल. सेंचुरी, सेंचुरी म्हणजे 100, सेंचुरीचा सी. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. हा, अशा पद्धतीने लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. 10.345 या संख्या 4 ची स्थानिक किंमत किती? 4 ची स्थानिक किंमत किती असं विचारलेलं आहे. आता ही दशांश अपूर्णांकांच्या स्वरूपात, दशांश अपूर्णांकाच्या स्वरूपात संख्या जशी जशी उजवीकडे जाते तशी तशी तिची स्थानिक किंमत कमी होत जाते. म्हणजे आता बघा, ही जर बघितलं आपण इथं दशांश स्थळापासून तिचं अंतर किती आहे? 2 दशांश स्थळ आहे. म्हणजे तिचं स्थानिक किंमत झाली 4/100 आणि 4/100 ची किंमत होते मित्रांनो 0.4. म्हणून तुमचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. मला जर 5ची स्थानिक किंमत विचारली असती तर 5 आणि ते दशांश स्थळापासून किती अंतर आहे? 3 अंतर आहे. म्हणून एकावर 3 शून्य ठेवले तर 0.005 असं तुमचं उत्तर येणार आहे. तर दशांश बघा, संख्या जर अशा स्वरूपात राहिली असती संख्या किंवा अशा स्वरूपात राहिली असती संख्या 10,345 अशी संख्या राहिली असती, तर या ठिकाणी 4 ची स्थानिक किंमत ही 40 झाली असती, कारण त्याचं दशांश स्थान आहे ते. पण इथं दशांश स्थळ दिलेले आहेत आणि म्हणून तुमची उत्तर या ठिकाणी 0.04 येणार आहे. तुम्हाला फसवण्यासाठी 40 देखील हा पर्याय देऊन ठेवलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा. प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला 30 सेकंद देतोय हा प्रश्न सॉल्व्ह करायला. बेरजेचं उदाहरण आहे. बेरजेचं उदाहरण आहे. याच्या आणि याच्या जागी, बॉक्सच्या जागी एक अंक आहे. तो अंक कोणता आपल्याला विचारलाय? चला, पर्याय वापरून बघा. थोडस पर्याय वापरून होतोय का ते बघा. पर्याय वापरून होत नसेल, यस, पर्याय वापरूनच हा प्रश्न सॉल्व्ह होणार आहे. म्हणजे कसं बघा, मी समजा पर्याय क्रमांक 4 पहिल्यांदा वापरला तर संख्या माझी होईल 6 25 75 वजा 6 38 36 6 8 36 वजा बाकी करा 9 कॅरी 1, इथं 4 राहतील, पुन्हा कॅरी 1 होणार नाही. 15तून 8 गेले किती राहिले? 7 कॅरी 1. पण 62 मधून जर 7 गेले विद्यार्थी मित्रांनो 55 उरतील. पण इथं तुम्हाला उत्तर 28,739 उत्तर दिलेलं आहे, म्हणजे हा पर्याय येणार नाही. तर तसंच तुम्ही पर्याय क्रमांक 3 वापरा. चला, पर्याय क्रमांक 3 मध्ये काय पर्याय तुमचा? 5. तर त्या बॉक्सची जागा 5 ने फिल करा. चला, जर ती जागा मी 5 ने फिल केली तर 5 2 5 7 5 वजा 5 8 3 6 वजाबाकी केली तर समजा इथपर्यंतची वजाबाकी जर तुम्ही बघितलं, 52 वजा 5 जर केली तर 47 येतात. म्हणजे हा पण पर्याय तुमचं काम करणार नाही.
जर मी त्या ठिकाणी 3 जर टाकला तर बघा, तर 32,575 वजा 38,336 वजाबाकी करून बघा नक्की या ठिकाणी 9 कॅरी 1 4 7 कॅरी 1 32 मधून 4 गेले 28. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. बॉक्सच्या जागी तुमचा असणारा अंक हा 3 असणार आहे. म्हणून काही वेळेस तुम्हाला पर्यायांची मदत घ्यावी लागते. पर्यायांची मदत घ्या. पर्याय त्या त्या पर्टिक्युलर ठिकाणी टाका आणि करून बघा. चला पुढचा प्रश्न फार सोपा आहे. हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज. पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज. आता बघा तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज करताना असा नियम माहिती, तुम्ही पहिल्यांदा याचा 7 इथं गुणाकार कराल, इथं बेरीज कराल. 7 5 35, 35 आणि 3 38 भागीला 7 अधिक 7 चकम 42 अधिक 4 42 अधिक 4 46 भागीला 7. सर्वांची दोघांची जर बेरीज केली तर ती 84 84 भागीला 7 म्हणजे किती येतील 12. 12 तुमचं उत्तर यायला पाहिजे. तर ते बरोबरच आहे. पण मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो बघा. पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी करताना पूर्णांकांची बेरीज एका कंसात करा म्हणजे 5 अधिक 6 अधिक दुसऱ्या कंसामध्ये अपूर्णांकांची बेरीज करून टाका. झालं तुमचं काम. ओके. सो 5 आणि 6 किती झाले 11 अधिक 3/7 अधिक 4/7 म्हणजे 7/7 आणि 7/7 ची किंमत किती 1. 11 अधिक 1 12 म्हणून तुमचं उत्तर पुन्हा 12 आलं. ही झाली डिटेल पद्धत. आता इथं 2च पूर्णांक युक्त अपूर्णांक दिले होते म्हणून तुम्हाला वेळ तुम्हाला साध्या पद्धतीने नेहमीच्या पद्धतीने देखील कमी लागला. पण जर 3पेक्षा जास्त दिले असतील तर आपल्याला या पद्धतीचा वापर त्या ठिकाणी करता येईल. पूर्णांक युक्त अपूर्णांकांमध्ये म्हणजे बघा 5.3/7 अधिक 6.4/7 याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो 5 अधिक 3/7. याचा अर्थ काय होतो 6 अधिक 4/7 आणि त्या दोघांची बेरीज आहे. मग किती झाले 5 आणि 6 किती झाले 11 आणि अधिक 3/7 अधिक 4/7. अपूर्णांकांचा छेद सारखा असेल तर फक्त आपण अंशांची बेरीज करतो म्हणजे 11 अधिक 7/7 आणि ज्यावेळेस अपूर्णांकामध्ये अंश आणि छेद सारखे असतील तेव्हा त्यांची व्हॅल्यू किती येते 1 येते. चला 1 ते 100 यांच्यामध्ये किती संयुक्त संख्या आहेत? हो 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत मी तुम्हाला बोललो. 1 ते 100 मध्ये मूळ संख्या जर तुम्ही बघितल्या तर त्या मूळ संख्या 25 आहेत. लगेच मग 100 मधून 25 वजा करून 75 उत्तर देऊ नका, ते चुकीचं आहे. आता ज्या 75 संख्या उरलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक पण आहे, पण एक ही संयुक्त पण नाही आणि मूळ पण नाही. संयुक्त नाही व मूळही नाही. संयुक्त ही नाही आणि मूळही नाही. म्हणून त्या 75 मधून एक वजा होऊन जाईल आणि तुमचं करेक्ट उत्तर किती असणार आहे 74 असणार आहे. आणि मुद्दाम तुम्हाला फसवण्यासाठी पर्याय बघा कसे दिले जातात. 25 देखील पर्याय दिलेले आहे. म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला त्या हाफ नॉलेज इज डेंजरस. अर्ध ज्ञान हे खूप घातक असतं. जर तुम्ही घाईघाईमध्ये 1 ते 100 पैकी संख्यांमध्ये किती मूळ संख्या आहे, किती मूळ संख्या या प्रश्नाची जास्त सराव आपण केलेला आहे. मग तुम्हाला असं वाटलं की हा मूळ संख्या विचारले असेल तर 25 उत्तर लिहून येतील काही लोक. किंवा काही लोकांनी वाचलं समजा संयुक्त संख्या किती आहेत तर 25 मूळ संख्या आहे तर 100तून 25 गेल्या उरल्या किती 75 आणि योगायोगाने पहिलाच पर्याय 75 पहिला पर्याय दिलेला आहे. परंतु हे तुम्ही विसरू नका की या 75 संख्यांमध्ये एक देखील असणारे जी मूळही नाही आणि संयुक्त नाही मग ती वजा करावी लागणार आहे. तुमचं उत्तर 74 येणार आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सर्वांसाठी सांगून देतो सर्वात लहान संयुक्त संख्या ही 4 आहे. कारण संयुक्त संख्येची व्याख्या काय आहे? ज्या संख्येला 2पेक्षा जास्त संख्यांनी भाग जातो. 4ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो? 4ला 1ने भाग जातो, 4ला 2ने भाग जातो आणि 4ला स्वतःने देखील भाग जातो. म्हणून ही संयुक्त संख्या आहे. आणि सर्वात लहान 2 अंकी संयुक्त संख्या, सर्वात लहान 2 अंकी संयुक्त संख्या
आणि सर्वात लहान 2 अंकी संयुक्त संख्या आहे 10. सर्वात लहान 2 अंकी संयुक्त संख्या कुठली? 10. कारण 10ला एकाने भाग जातो, 10ला 2ने भाग जातो, 10ला 5ने भाग जातो आणि 10ला स्वतःने देखील भाग जातो. चला पुढचा प्रश्न बघा. दोन परस्परांना लंब असणाऱ्या रेषा कोणत्या प्रकारचा कोन तयार करतात? मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं, या सर्व कोनांची माहिती तुम्हाला दिली होती. विशाल कोन म्हणजे कसा असतो? 90 अंशापेक्षा मोठा आणि 180 अंशापेक्षा लहान. काटकोन बरोबर 90 अंशाचा असतो. लघुकोन 90 पेक्षा लहान, 90 पेक्षा लहान आणि 0पेक्षा मोठा. आणि प्रविशाल कोन असतो 180 पेक्षा मोठा आणि 360 पेक्षा लहान. मग आता मला सांगा, परस्पर लंब रेषा म्हणजे काय? बघा, परस्पर लंब रेषा अशा होतात. ही एक रेषा आहे, ही समजा PQ रेषा आहे आणि ही AB रेषा आहे. तर या परस्परांना आहेत आणि ते छेदताना होणारा कोन हा काटकोन असतो, 90 अंशाचा असतो. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. पर्याय क्रमांक 2. आणि अशा पद्धतीने आपण काटकोन दाखवण्यासाठी ही खूण वापरतो. पुढचा प्रश्न करण्याचा प्रयत्न करा सर्वांनी. मी वेळ देतोय तुम्हाला. 32,996, 39,296, 2,29,997, 3,39,096 या संख्यांना उतरत्या क्रमाने लिहिली असता पहिली संख्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज किती? उतरता क्रम लिहिताना सर्वात मोठी संख्या अगोदर येईल. सर्वात मोठी संख्या अगोदर येणार आहे. उतरता क्रम करताय. येस, 2,29,997 ही पहिली संख्या. त्याच्यानंतर मोठी संख्या 39,296. त्याच्यानंतरची मोठी संख्या 39,096. त्याच्यानंतर 32,996. हा, मग पहिली संख्या आणि तिसरी संख्या या दोघांची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. सो 2,29,997 अधिक 39,096. चला बेरीज करा. 3 हच्चाला 1, 18 1, 19 9 हच्चाला 1, 0 हच्चाला 1, 19 9 हच्चाला 1, 6 2. सो 2,69,093 या ठिकाणी तुमचं उत्तर यायला पाहिजे. 2,69,093 पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर आहे. पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज विचारली. उतरता क्रम आणि चढता क्रम याच्यावर फोकस करा. पुढचा प्रश्न बघा. चला मी तुमच्यासाठी वेळ देतोय. प्रश्न तुम्ही वाचा. आतापर्यंत आपण चर्चा केलेल्या बऱ्याच गोष्टी प्रश्नांमध्ये रिपीट होत आहेत. जे लोक आजच्या सेशनला नवीन असाल त्यांनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. जिजाऊ स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन केंद्राच्या युट्यूब चॅनलचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करा. ज्या ठिकाणी कोणी काम करत नाही त्या ठिकाणी जिजाऊ संस्था काम करते. माननीय निलेशजी सांबरे साहेब यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेल्या या मार्गदर्शन केंद्राचा उद्देशच तो आहे. जे विद्यार्थी त्यांच्या आर्थिक कारणामुळे, ज्यांच्या शारीरिक कारणामुळे, काही वाहतुकीची व्यवस्था नसल्यामुळे शहरामध्ये येऊ शकत नाही, आपल्या जिजाऊच्या मोफत मार्गदर्शनच्या ऑफलाईन सेशनला येऊ शकत नाही, त्यांना ऑनलाईन सेशनचा फायदा व्हावा आणि म्हणून या चॅनलची निर्मिती झाली आहे. तुमच्यासारख्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत या चॅनलची लिंक पोहोचवा. रोज संध्याकाळी 4 ते 5 या वेळेमध्ये ऑनलाईन सत्र त्या ठिकाणी घेतलं जातं. विशेषतः गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांवर विस्तृत चर्चा या सेशनच्या माध्यमातून केली जाते. गणित आणि बुद्धिमत्ता हा तुमचा जर नावडीचा विषय असेल, तुम्हाला आवडत नसेल, तर रोज फक्त हे 1 तास लेक्चर करा. बस, फारसं काही करायची गरज नाहीये. पण जे कराल 1 तास ते पूर्ण ताकदीने करा, प्रामाणिकपणे करा.
स्वतः नोट्स तयार करा, उदाहरणं लिहा. स्वतः काम केल्याशिवाय नाही होणार. तुम्ही म्हणाल बस मी फक्त लेक्चर ऐकतोय, गणिताचं लेक्चर आहे आणि अंथरुणावर आडवे पडलेत आणि मोबाईल असा धरून बघतायत, होणार नाही. बिलकुल होणार नाही. मेहनत घ्यावी लागेल. मेहनत घ्यावी लागेल विद्यार्थी मित्रांनो. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या बोललो याच्या अगोदर. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या म्हणजे 5 वेळेस 9 आणि मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या यांची बेरीज आणि 3 अंकी संख्या लहानात लहान 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? मग 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99. या दोघांची बेरीज करावी लागेल पहिल्यांदा. 9 9 18 अच्च्याला 1, 19 अच्च्याला 1, 0 पुन्हा 0 हा झाला एवढा. 3 अंकी आता काय करायचे तुम्हाला? 3 अंकी याच्यातून लहानात लहान संख्या, लहानात लहान मोठी संख्या, लहानात लहान संख्या, लहानात लहान संख्या किती आहे? 100. तर वजा करून टाका, वजाबाकी 8 9 9 पुन्हा कॅरी 1 पुन्हा 9 9. तर तुमचं उत्तर 99,998 यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2. आय होप तुमचं उत्तर आलं असेल. मी तुम्हाला वेळ दिला होता. मागच्या सत्रांमध्ये जर ज्या लोकांनी केलंय ना सत्र, त्यांना मी 5 अंकी संख्यांपर्यंत सर्वात लहान कोणती आणि सर्वात मोठी कोणती हे लिहून दिलेलं आहे. आणि एकूण 5 अंकी संख्या किती आहेत, एकूण 4 अंकी संख्या किती आहेत, एकूण 3 अंकी किती आहेत, एकूण 2 अंकी किती आहेत, ह्या सर्व गोष्टीची चर्चा आपण मागच्या सत्रांमध्ये केलेली आहे. पुढचा प्रश्न बघा. चला करा सर्वांनी. दिलाय मी तुम्हाला वेळ. ज्या अपूर्णांकांमध्ये छेद सारखा असतो, अपूर्णांकांचा छेद सारखा असेल तर फक्त अंशांचीच बेरीज करा. तर किती बघा, 1 2 3 4 5 6, सो 24/3 आणि 24/3 तुमचं उत्तर यायला पाहिजे 8, जो पर्याय क्रमांक 4 आहे. येस, तुम्हाला वेळ देखील दिला होता मी. पुढचा प्रश्न हा सरळ व्याजावरचा आहे. सरळ व्याजावरचा आहे. सरळ व्याजाचं सूत्र मागच्या सत्रामध्ये देखील दिलं होतं. सरळ व्याज बरोबर मुद्दलाची रक्कम, मुद्दल गुणिला मुदत म्हणजे किती वर्ष, गुणिला व्याजाचा दर भागीला 100. हा सरळ व्याजाचं सूत्र आहे. टाका मग. सर्व गोष्टी तुम्हाला दिलाय. दसादस आहे म्हणजे व्याजाचा दर 8% आहे. 25,000 रुपये गुंतवले म्हणजे मुद्दलाची रक्कम 25,000 आहे. किती वर्षासाठी ठेवली? 6 वर्षासाठी. तर 6 वर्षानंतर किती व्याज येईल? करा सर्वांनी. सरळ व्याज बरोबर 25,000 गुणिला 6 वर्ष गुणिला व्याजाचा दर 8 भागीला 100. हे 2 शून्य 2 शून्य कॅन्सल होऊन गेले. 25 8 200 म्हणजे 2000 गुणिला 6, 2000 गुणिला 6. तुमचं कम्प्लीट उत्तर किती येणार आहे? 12,000 येणार आहे. तर 6 वर्षासाठी 8% दराने 25,000 रुपयावर 12,000 रुपये व्याज मिळणार आहे. 12,000 रुपये व्याज मिळेल. ओके, चला पुढचा प्रश्न. अपूर्णांकांचा चढता क्रम आणि उतरता क्रम लावायचा आहे. आता बघा लक्षात घ्या, अपूर्णांकांचा चढता क्रम लावताना जर अपूर्णांकांचा छेद हा सारखा असेल तर सर्वात मोठा अपूर्णांक हा शेवटी असतो. म्हणजे सुरुवात तुम्हाला सर्वात छोट्या अपूर्णांकाने करावी लागेल. आणि कोणता अपूर्णांक छोटा येणार आहे? ज्याचा अंश छोटा. करा मग सर्वांनी. आणि आपल्याला फक्त तिथं थांबायचं नाहीये. तर पहिल्या व तिसऱ्या संख्यांची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. आपला चढता क्रम मांडल्यानंतर पहिल्या क्रमांकावर आणि तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या संख्यांची बेरीज तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे. चला करा. ओके, चढता क्रम कसा लागणार आहे मग बघा. चढता क्रम लावताना सर्वात लहान अपूर्णांक म्हणजे 2/9 अगोदर, नंतर 5/9,
नंतर 7/9 आणि नंतर 8/9. मग याच्यामध्ये सर्वात पहिला कोणता आलाय तुमचा 2/9 आणि शेवटचा कोणता आलाय 7/9. यांची बेरीज आपल्याला विचारली आहे. सो 2/9 अधिक 7/9. छेदस्थानचा अंक सारखा आहे म्हणून फक्त अंशांचीच बेरीज होईल. 2 अधिक 7 किती आले? 9. 9 भागीला 9 म्हणजे किती? 1. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. तर आता बघा, अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी आणि म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी याची चांगली रिव्हिजन, चांगली तयारी या ठिकाणी होते. हा, छेद जर सारखा असेल तर त्यांची तुलना कशी करायची, त्यांची बेरीज कशी करायची. पुढचा प्रश्न बघा, सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? मग मी तुम्हाला आत्ताच सांगितलं कोणता मोठा अपूर्णांक असणार आहे, की ज्याचा छेद सारखा असेल तर त्यावेळेस ज्याचा अंश मोठा तो मोठा. मग आता सर्वात मोठा अंश किती आहे? 10,000 आहे. तर प्रत्येकाचा अंश 10,000 करण्यासाठी मी याला 100ने गुणतो. मग याला 1,000 ने गुणावं लागेल. तो अंशाला देखील 1,000 ने गुणा. म्हणजे हा झाला 8,000 भागीला 10,000. याला 10,000 करण्यासाठी 100ने गुणावं लागेल अंशाला आणि छेदाला. म्हणजे हा झाला 800 भागीला 10,000. याला 10,000 करण्यासाठी अंशाला आणि छेदाला 10ने गुणावं लागेल. म्हणजे 80 भागीला 10,000. आता बघा, सर्वांचे छेद सारखे झाले. कोणाचा अंश मोठा आहे? याचा अंश मोठा आहे म्हणजे हा अपूर्णांक मोठा असेल. 8/10 अपूर्णांक मोठा आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून जर तुम्हाला अपूर्णांकांची तुलना करायची असेल तर त्यांचे छेद सारखे करा, छेद समान करा. कारण सारख्या अपूर्णांकात छेद जर सारखे असतील तर त्यांची तुलना करणं आपल्याला फार सोपं जाणार आहे. चला, हा प्रश्न खूप सुंदर प्रश्न आहे. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. थोडासा वेळ लागला तरी चालेल. मी तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ देतोय. थोडासा कठीण आहे तुमच्या हिशोबाने, पण तरी थोडे कठीण प्रश्न करण्याचा प्रयत्न तुम्ही करा. चला. एक्स वाय झेड च्या जागी येणारा अनुक्रम आहे म्हणजे पहिला हा एक्स असेल, पहिला अंक हा एक्स साठीचा असेल, दुसरा अंक हा वाय साठीचा असेल, तिसरा अंक हा झेड साठीचा असेल. मग तुम्ही जर मला विचारलं सर याच्यासाठी काय पद्धत योग्य असेल, याच्यासाठी पर्याय वापरा. वापरा पर्याय. एक पर्याय तुम्हाला वापरायला एक 30-40 सेकंदाचा वेळ लागणार आहे आणि अशा प्रश्नांसाठी तुम्हाला मुद्दामहून काही थोडासा वेळ काढून ठेवावा लागेल. मी वेळ दिलाय तुम्हाला करायला. मी वाट बघतोय, लक्षात घ्या. आपण एक एक पर्याय त्या ठिकाणी वापरणार आहे. पहिला पर्याय म्हणजे आपण एक्सच्या जागी 4 जर टाकलं तर असा आपल्याला दिसेल 4. वायच्या जागी 3 टाकला आणि झेडच्या जागी 0 टाकला. एक्सच्या जागी 4 टाकलाय तुम्ही, झेडच्या जागी 0 टाकलाय आणि वायच्या जागी 3 टाकलाय. बेरीज जर केली, समजा इथं 3 भेटला, इथं 3 भेटला, इथं 3, जो वाय होता तुमचा, पण इथं 8 भेटला ना. इथं पण 3 यायला पाहिजे म्हणजे हा पर्याय येणार नाही. दुसरा पर्याय वापरला मी, एक्सच्या जागी 2, वायच्या जागी 4 4 आणि झेडच्या जागी पण 2. एक्स तुमचा 2 आहे, झेड पण तुमचा 2 2 आहे आणि वाय किती आहे तुमचा 4 आहे. तर बेरीज हो का, ही किती आली? 6 6 6 आणि 4. ऍक्च्युली इथं बेरीज 4 4 यायला पाहिजे होती, कारण वाय ची किंमत आपण 4 घेतली म्हणजे हे पण उत्तर येत नाही. आता तिसरा, एक्सच्या जागी 3 घ्या
y6 y6 z2 पुन्हा x3 y2 y2 असं z2 2 आणि हा 6 जर बेरीज केली 8 8 8 पण हा येतोय 6 सर्व आपल्याला 6 6 भेटायला पाहिजे होते म्हणजे हा पण पर्याय तुमचा नाही म्हणजे बरोबर पर्याय तुमचा पर्याय क्रमांक 4 आहे बघा x ची किंमत 4 टाकली y ची किंमत 8 8 z0 x ची किंमत पुन्हा 4 नंतर z0 0 आणि y ची किंमत तुमची किती 8 आहे 8 टाकली चला बेरीज करा बघा यांची जर बेरीज केली तर 8 8 8 आणि 8 तुमचं उत्तर आलं तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे आणि मी तुम्हाला थोडासा असा सल्ला देतो बघा ज्यावेळेस तुम्हाला एखादा प्रश्न हा पर्यायांच्या मदतीने करायचा असेल तर पर्याय क्रमांक 4 ला प्रथम प्राधान्य द्या प्रथम प्राधान्य पर्याय क्रमांक 4 ला द्या येस चला पुढचा प्रश्न गटात न बसणारा पर्याय ओळखा म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू डावी बाजूचं समीकरण सोडवल्यानंतर कोणत्या नियमानुसार सोडवाल पदावलीचा नियम बोर्डमासचा नियम बोर्डमासचा नियमानुसार जर तुम्ही हे सॉल्व्ह केलं तर डावी बाजू उजवी बाजू सारखी येते का ते चेक करा प्रत्येक समीकरण तपासून बघा बोर्डमासचा नियम पहिल्यांदा भागाकार गुणाकार बेरीज मग वजाबाकी मग या ठिकाणी जर तुम्ही पहिल्यांदा भागाकार केला 7/7 म्हणजे पहिलं समीकरण सॉल्व्ह करू आपण 7/7 म्हणजे 1 गुणिला 5 7 1 7 7 5 35 पहिलंच उत्तर बरोबर आहे दुसरे पण तपासून बघू आपण पहिल्यांदा जर बेरीज वजाबाकी जरी केली तरी चालते पण 12 वजा 3 9 9 वजा 5 किती आले 4 4 अधिक 10 किती आला 14 हा पण बरोबर आहे हे पण बरोबर आहे आपल्याला गटात न बसणारा पर्याय पाहिजे तिसरा पहिल्यांदा गुणाकार करून घ्या 5 त्रिक 15 नंतर हा गुणाकार करा 4 दुने 8 यांची बेरीज काही 70 होत नाहीये दी बेरीज इज नॉट इक्वल टू 70 सो तुमचं पर्याय हा हा येणार आहे ह्या गटात न बसणारा पर्याय हा आहे इथं बघा हे चेक करून घ्या 10 वजा 6 अधिक 5 10 वजा 6 किती येतील 4 4 अधिक 5 9 हे पण बरोबर आहे म्हणजे फक्त हेच समीकरण चुकीचं आहे याची डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी येत नाही म्हणून तो गटात न बसणारा पर्याय बोर्डमासचा नियम अशा पद्धतीने तपासला जाईल तुम्हाला पुढचा प्रश्न बघा खूप सुंदर प्रश्न आहे आय विल वेट सर्वात मोठी 3 अंकी समसंख्या आणि सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या यांच्यातील फरक किती बऱ्याच गोष्टींची उजळणी होते बऱ्याच गोष्टींची उजळणी होते सर्वात मोठी 3 अंकी संख्या मी आताच तुम्हाला मगाशी सांगितलं एखादी अंकी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या तयार करायची असेल तर त्याच्यामध्ये तिघ 9 सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या आहे 97 म्हणून मूळ संख्या 1 ते 100 पर्यंतच्या पाठ असायला पाहिजे यांच्यातला फरक किती येणार आहे 902 येणार आहे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 अशा प्रकारचे उदाहरण तुम्ही काही सेकंदात स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर काही सेकंदात सॉल्व्ह करू शकणार आहे पण त्यासाठी काही गोष्टींचं पाठांतर असणं आवश्यक आहेच काळ्या दगडावरची रेघ आहे जिजाऊच्या माध्यमातून तुम्हाला चांगलं मार्गदर्शन कसं प्रोव्हाइड होईल पास होण्याकरिता नेमकं कोणत्या गोष्टींची गरज आहे कोणत्या गोष्टी तुम्हाला आवश्यक आहेत कोणत्या गोष्टी तुम्हाला सहज समजतील अशाच गोष्टींवर मारा केला जातोय आणि म्हणून हे सर्वोत्तम मार्गदर्शन जिजाऊच्या मार्फत जे भेटतंय त्याचा फायदा तुम्ही घ्या आणि तुमच्या सारख्या बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचवा लक्षात घ्या निस्वार्थ भावनेने ह्या प्रकारची सेवा दिली जाते तर त्यासाठी आपण माननीय निलेशजी सांबरे साहेब यांना आपण खूप खूप धन्यवाद म्हणू
की बघा लोक या समाजामध्ये तुम्ही किती प्रकारचे वेगवेगळे लोक बघतात. बरेच लोक स्वार्थापोटी ह्या काही गोष्टी करत असतात, परंतु या ठिकाणी निस्वार्थ भावनेने कोणत्याही प्रकारचं रिटर्न्स न मागता तुम्हाला मार्गदर्शन केलं जाते, ते पण मोफत. फक्त तुम्ही या, तुम्ही करायची तयारी दाखवा, आम्ही सोबत आहेत. मग तुम्हाला पुस्तकं म्हणा, ऑनलाईन म्हणा, मोबाईल ऍप, PDF, ऑफलाईन वाचनालय, मैदानाची तयारी, सर्व गोष्टींची या ठिकाणी सोय आहे. ओके. चला पुढचा प्रश्न हा शेकडेवारीवरचा आहे. खूप सुंदर प्रश्न आहे. शेकडेवारीवरचा प्रश्न आहे. जिल्हा परिषदेच्या एका शाळेमध्ये 120 विद्यार्थ्यांपैकी 60% मुली आहेत. 60% मुली आहेत. ओके. मुली किती आहेत? 60%. म्हणजे मग मुलं किती असले पाहिजे? मुलांची टक्केवारी सांगा रे लवकर. मुलांची टक्केवारी किती असली पाहिजे? 40%. चला काढून घेऊ. 120 मधल्या मुली 60%. कोणाच्या? 120च्या 60. 60 म्हणजे 60 भागीला 100. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हे पण गेलं, तर किती आले? 72. म्हणजे मुली किती आल्या? 72. मुलं किती येतील? 120च्या 40%. 40 भागीला 100. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा पण गेला. 48. त्याच गावातील खाजगी माध्यमिक शाळेमध्ये 200 विद्यार्थ्यांपैकी 55 मुली आहेत. हा. आता हे झालं तुमचं जिल्हा परिषद. हा. जिल्हा परिषदेतील शाळा. आता खाजगी शाळेमध्ये खाजगी शाळेमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत? 220. त्याच्यामध्ये मुलींची टक्केवारी किती आहे? 55. मग फक्त मुलींचीच टक्केवारी काढून घेऊ आपण. चला. 220च्या 55% म्हणजे 55 भागीला 100. शून्य शून्य गेला. 5 जुने 10, 11 पाचा 55. एक बे पुन्हा हे 11. 11 गुणिला 11 किती झाले? 121. म्हणजे मुलींची संख्या इथं 121, इथं 172, म्हणून एकूण मुली 121 अधिक 72. ओके. इथे किती आले? 72. इथे व्यवस्थित करून घ्या. 5 1 5, 5 1 5. ओके. नंतर बे किती आले? 121. 121 आणि 72. तर एकूण शाळेत, तर त्या गावात किती मुली आहेत? किती मुली आहेत? 121 अधिक 72. त्या ठिकाणी 193 मुली यायला पाहिजे. 60% चे किती झाले? 12 72. बरोबर आहे. 12 72. 5 जुने 10 केले. 5 1 5, 5 1 5 भाग दिला आपण. बेक बे बेक बे बेक बे 11 गुणिला 11 121. मग एकूण मुली 121 मुली एकूण गावातील शाळेत जातात. या 121 आणि 72. तर या प्रश्नाचं उत्तर 193 असायला पाहिजे. 193 असायला पाहिजे. अच्छा 200 आहे का? इथं 200 आहे. अच्छा 200. 200 पैकी जर 55% म्हटल्या तर किती? 110 होणार आहेत. यस. म्हणजे बघा आपण इथं चूक केली. 120 पैकी 60% मुली आहेत. 60% मुली आहेत. तर याचे 72 आले. आणि 200च्या मुली किती आहेत? तिथं 55%. 200च्या 55% काढले तर 110 येतील. दोघांची बेरीज 182. व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न बघा. खूप सुंदर प्रश्न आहे. प्रश्न वाचा आणि करण्याचा प्रयत्न करा. चला. जुलीने 12 मे ते 26 जून या कालावधीसाठी मिनी बँक मध्ये रोज 10 प्रमाणे ₹10 याप्रमाणे रक्कम जमा केली. त्यात मामाने वाढदिवसाला ₹100 दिले आणि बाबांनी केकसाठी ₹240 घालून सर्व रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तिने दिली. तर एकूण तिने किती रक्कम मुख्यमंत्री सहायतेसाठी दिली? तर आता बघा 12 मे ते 26 जून हे दिवस मोजावे लागतील तुम्हाला. मे महिना 31 दिवसाचा असतो. त्याच्यातले 12 दिवस झालेले आहेत. म्हणजे 19 दिवस मे महिन्याचे
आणि 26 दिवस जून महिन्याचे. ओके, म्हणजे टोटल किती झाले तुमचे? 45 दिवस झाले. 45 दिवसांमध्ये प्रत्येकी 10 रुपये, याप्रमाणे 45 गुणिला 10 किती रुपये? 450. त्यामध्ये मामाने 100 रुपये दिले, म्हणजे किती झाले? 550. आणि यामध्ये बाबांनी जे केक साठी 240 रुपये दिले होते, ते देखील तिने याच्यामध्ये टाकून दिले. म्हणजे तिने मुख्यमंत्री निधीला एक खारीचा वाटा 790 रुपयाची रक्कम तिने दिली आहे. 790 रुपयाची रक्कम दिली आहे. व्हेरी गुड, खूप चांगला प्रश्न आहे. थोडासा लेंदी आहे, मुद्दाम त्या ठिकाणी स्टोरी बनवली गेलेली आहे, गोष्टीच्या स्वरूपामध्ये उदाहरणाचं रूपांतर केलं गेलंय. बऱ्याच वेळेस माझा अनुभव असा राहिलाय, जर आपण लांबलचक उदाहरण बघितलं तर विद्यार्थी त्याच्यापासून लांब पडतात. विद्यार्थी त्या उदाहरणाशी दोन हात करत नाही. उलट अर्थी माझा वेगळा अनुभव असा आहे, प्रश्न जितका लांब असेल तितका तो सोपा असतो, परंतु तो विद्यार्थ्यांनी वाचला पाहिजे. हा, प्रश्न जितका लांबलचक तेवढा तो सोपा असतो. प्रश्न जेवढा छोटा तेवढा तो कठीण असतो किंवा वेळ घेणारा असतो. लक्षात घ्या. हम्म. चला पुढचा प्रश्न बघा, खूप सुंदर आहे. जीवनने 50 रुपये, 100 रुपये, 500 रुपयाच्या प्रत्येकी 2 नोटा बँकेमध्ये देऊन त्या रकमेच्या 20 नोटा मागितल्या. वा वा वा. हा, तर 20च्या किती नोटा मिळतील? करा. पैशाचे व्यवहार चांगले जमतात, बाकीचे जमो नको जमो, पैशाचे व्यवहार योग्य जमतात. तर एकूण किती रक्कम झाले? प्रत्येकाच्या 2 नोटा होत्या. 50च्या 2 नोटा म्हणजे 100 रुपये, 100च्या 2 नोटा म्हणजे 200 रुपये, आणि हा 500च्या 2 नोटा म्हणजे 1000 रुपये. सर्वांची जर बेरीज केली तर त्याच्याकडे एकूण 1300 रुपये जमले. मग त्याला 20 रुपयाच्या नोटा जर त्याला बघायच्या असतील किती असतील याच्यामध्ये, तर 1300 त्याला 20ने भागावं लागेल. तर हा 00 गेला, 130/2 म्हणजे 65. तर 20च्या त्याला किती नोटा मिळतील? 65 नोटा मिळतील. यस, मला पूर्ण खात्री आहे तुमचं देखील उत्तर 65 आलं असेल. ओके, चला, मी तुम्हाला वेळ देतोय. आणि बघा, काही वेळेस अशा पण पद्धतीने आपण प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. प्रत्येक वेळेस काहीतरी सूत्र वापरायलाच पाहिजे असं काही गरजेचं नाहीये. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या, आणि मग तो प्रश्न समजल्यानंतर आपण पर्यायांची मदत घेऊन आपल्याला काही करता येते का ते बघा. अशी संख्या शोधा की त्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यास येणारा गुणाकार हा 27च्या सर्व विभाजकांचा गुणाकार असतो. 27चे सर्व विभाजक कोणकोणते आहेत? मग 27चे विभाजक पहिल्यांदा शोधू. 27चे विभाजक, 27ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो? 27च्या विभाजकांमध्ये पहिला 1, नंतर 3, नंतर 9, आणि नंतर स्वतः 27. मग यांचा जर गुणाकार केला तर तो किती येतोय? 27चा वर्ग 729. 729. अशी संख्या शोधा की त्याच संख्येला त्याच संख्येने गुणाकार केल्यास 27च्या सर्व विभाजकांचा गुणाकार येतो. म्हणजे मग 27ला जर 27ने गुणलं तर 729 येईल, म्हणून ती संख्या असणार आहे 27च. ती संख्या असणार आहे 27च. येस. मग विभाजक म्हणजे काय? विभाजकालाच आपण अवयव म्हणतो. ज्या संख्येने दुसऱ्या संख्येला निशेष भाग जातो, तर त्या पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येचा विभाजक असं म्हणतात किंवा अवयव म्हणतात. 27ला 3ने निशेष भाग जातो, 27ला 9ने निशेष भाग जातो, कोणत्याही संख्येला स्वतःने निशेष भाग जातो, आणि कोणत्याही संख्येला 1ने निशेष भाग जातो. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न पदावलीवरचा प्रश्न आहे. बोर्डमासचा नियम वापरा सर्वांनी. मी थांबेल, नक्की मी थांबणार आहे. मला उत्तर शोधून दाखवा. मी थांबणार आहे. यस. पहिल्यांदा भागाकार करा, नंतर गुणाकार, नंतर बेरीज, आणि मग नंतर वजाबाकी.
या ठिकाणी आपल्याला दिसतोय 27/3 म्हणजे तो भागाकार करून टाका 9, अधिक नंतर गुणाकार करून टाका 6 पंचे 30. बघा किती सोपं आहे. मला पूर्ण खात्री आहे तुमचं उत्तर 39 आलं असेल. म्हणून जर गुणाकार शेवटी जरी असला त्याला भागाकारानंतर करून टाका आणि मग शेवटी बेरीज करा. चला, खूप सुंदर प्रश्न आहे हा. दिनदर्शिका, कॅलेंडर वरचा प्रश्न आहे. सोहनचा जन्म 15 जून 2011 ला गुरुवारी झाला, तर 5व्या वाढदिवसाला त्याला कोणता वार असेल? त्याचा 5वा वाढदिवस कधी असेल? याच्यामध्ये 5 मिळवा, म्हणजे 2016 ला त्याचा 5वा वाढदिवस असेल. मग बघा, साधारण वर्ष ते साधारण वर्ष जर तुम्ही केले तर 1 दिवसाची वाढ होते. 5 वर्षामध्ये 5 दिवसांची वाढ होईल. परंतु 2011 नंतर 2016 पर्यंत कोणते कोणते लीप वर्ष येतात? 2012 देखील येतं आणि 2016 पण आपल्याला गृहीत धरावं लागेल, कारण की जन्म झालाय जून महिन्यामध्ये आणि लीप वर्षाच्या फेब्रुवारी मध्ये 1 दिवसाची वाढ व्हायला सुरुवात होते, म्हणून जून मध्ये इफेक्ट होईल. म्हणजे याच्यात 2 दिवस ऍड करावे लागतील. 5 आणि 2 किती झाले? 7 झाले. म्हणजे जर 15 जून 2011 ला गुरुवार होता, तर 5व्या वाढदिवसाला देखील गुरुवारच असेल. बघा, करून घ्या. असं जर तुम्ही केलं, 15 जून 2011 ला गुरुवार होता, तर 15 जून 2012 हा पहिला वाढदिवस. 2012 म्हणजे लीप वर्ष आहे. इथं शुक्रवार नाही येणार, इथं काय येईल? शनिवार येईल. 2013 शनिवार नंतर रविवार. 2014 मंगळवार, तिसरा वाढदिवस आहे. अरे, सोमवार, एकच दिवस वाढ होईल. 2015 चौथा वाढदिवस, कायला? मंगळवार. आता 2016, 2016 लीप वर्ष आहे आणि जून महिन्यातली तारीख घेत आहेत, 15 जून. तर 2 दिवस जम्प होईल. बुधवार घेणार नाही आपण, काय घेऊ? गुरुवार घेऊ. अशा प्रकारे. तर कॅलेंडर वरचा हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा, नफा तोटा वरचा आहे. करा सर्वांनी, करा. रोज 4 वाजता लाईव्ह सेशन्स बघा. पेपर पेन्सिल घेऊन बसा, स्वतः करा. चुकले चालेल, तुम्हाला तपासण्यासाठी लगेच मी उत्तर सांगतोय. म्हणजे किती सुंदर सिस्टीम आहे. आपला प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे का चूक करायचे ते लगेच दुसऱ्या सेकंदाला तुम्हाला माहिती पडतंय. रामूने 35 रुपये लिटर दराने 45 लिटर दूध खरेदी केले. सर्व दूध 315 रुपये नफा घेऊन विकले. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो? 45 लिटर दुधाचं किंमत काढावी लागेल. लिटरची किंमत, 45 लिटरची किंमत बरोबर 35 गुणिला 45. करा, गुणाकार करा. 35 पाचा 175, ह्याच्याला 17, 35 चोक 140 आणि 17 157. एवढे रुपये मिळाले त्याला. आता 315 रुपये नफा पाहिजेत, म्हणजे याच्यात ऍड करा. 0 कॅरी 1 8, पुन्हा 8 1, म्हणजे 1880 हे दूध त्याला आता 45 लिटर दूध विकायचंय. तर आता चला म्हणा पाडा मग. इथं व्यवस्थित, इथं 9 येईल, इथं 9 येईल. ओके. सो 45 एक 45 किंवा 9ने भाग द्या. 9 पाचा 45, 9 दुने 18, 9 एक 9 0. मग आले 210 भागीला 5, 5 चोक 20, खाली उरला एक 5 दुने 10. सर त्याला 42 रुपये प्रति लिटर प्रमाणे ते दूध विकावं लागेल. आपण पहिल्यांदा 45 लिटरची किंमत काढून घेतली. एका लिटरचा भाव 35 होता, म्हणून 35 गुणिला 45, एकूण दूध किती आलं? 1575. नफा मिळवायचा आहे त्याला, 315 रुपये नफा मिळवायचा आहे. म्हणजे त्याला ते 45 लिटर दूध विकून 1890 रुपये त्याच्या हातात आले पाहिजे. 1890 रुपये आणि 45 ला त्याला भागितल्यानंतर त्याला 42 रुपये प्रति लिटर प्रमाणे ते विकावं लागेल. चला सोडवा. पुन्हा अपूर्णांकांचा गुणाकार आणि बेरीज या ठिकाणी आहे. तर पहिल्यांदा गुणाकार होईल.
गुणाकार होईल. अंशातल्या आणि छेदातल्या संख्या सारख्या असतील तर कॅन्सल होऊन जातील. म्हणजे 7/4 अधिक 1. आता 7/4 अधिक 1 म्हणजे 7/4 अधिक 4/4 आणि म्हणजेच 11/4 तुमचं उत्तर येणार आहे, जो पर्याय क्रमांक 2 असेल. अं, कोणत्याही बघा 3/4 या संख्येचा गुणाकार व्यस्त 4/3 आहे. गुणाकार व्यस्त म्हणजे काय? अंश आणि छेद यांची अदलाबदल. आणि कोणत्याही अपूर्णांकाला किंवा कोणत्याही संख्येला त्याच्या गुणाकार व्यस्त संख्येने गुणले तर तो गुणाकार 1 असतो. तो गुणाकार 1 असतो. चला पुढचा प्रश्न बघा. आज थोडे जास्त उदाहरणं आपण या ठिकाणी घेतोय. करण्याचा प्रयत्न करा. सरस्वती विद्यालयात 500 मिलीलिटर दुधाच्या 24 पिशव्या आणल्या. दूध गरम करून 60 विद्यार्थ्यांना सारखे वाटले तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती मिलीलिटर दूध मिळाले? 500 लिटरच्या 24 पिशव्या होत्या. म्हणजे 12 लिटर दूध आणलं गेलं. 12 लिटर दूध. 12 लिटर दूध म्हणजे किती मिलीलिटर? 1000 मिलीलिटर म्हणजे 1 लिटर म्हणजे 12,000 मिलीलिटर दूध आणलं गेलं. 12,000 मिलीलिटर. इट्स नॉट लिटर, मिलीलिटर. हा. मग या 12,000ला कितीने भागावं लागेल? 60 विद्यार्थ्यांना दिलंय. 60 ने भागून टाका. कॅन्सल. बेक 6 1 6 6 2 12. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला 200 मिलीलिटर दूध देण्यात आलं. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. पर्याय क्रमांक 3. येस. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणिताचे हे कमीत कमी 25 प्रश्न आपण सॉल्व्ह केले. प्रत्येक प्रश्न हा थोड्याशा वेगळ्या प्रकारावर होता आणि प्रत्येक प्रश्नामध्ये काही ना काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिलेली आहे. जिजाऊच्या चॅनलला अजून देखील तुम्ही नवीन असाल, जिजाऊचं मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे शेअर करा. चांगल्या गोष्टींचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. नॉलेज दिल्याने वाढतं, ते कमी होत नाही. लक्षात घ्या. आणि येणारी पोलीस भरती या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी सुरू झाली आहे आणि त्यामध्ये आपला सहभाग फक्त नोंदवायचा नाहीये तर परीक्षा पास करायची. अभी नहीं तो कभी नहीं या या वाक्याने सुरुवात करा. इतकी जबरदस्त मेहनत करा की प्रश्न कसाही विचारला गेला तरी त्याचं उत्तर देता यायला पाहिजे. आशा करतो की तुम्हाला आजचं सेशन समजलं असेल. थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.